मी जो काही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ केला हा तुम्हाला पटलाय की नाही पटलाय? आणि मोदी शहाना सांगतोय तुम्ही किती शिवसेना फोडण्याचं काम करा, आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत सांगायचं तर अस्वलाच्या अंगावरती एवढे केस असतात, तुम्हाला जेवढे उपटायचे तेवढे उपटा, बसा उपटत अस्वलाचे केस. आम्हाला तेल लावण्यासारखी गरज नाही लागणार अमित शहांसारखी. आमचे केस आपोआप येत असतात, काही झडलेले असतात ते पण घेऊन जा. पण गद्दार फोडून शिवसेना संपणार नाही. जी पानं सडलेली होती ती झडून गेली. हे बघा कसे नवे धुमारे फुटलेले आहेत माझ्या शिवसेनेला. कारण हा निसर्गाचा न्याय आहे की जी पानं सडतात ती पानं झडलीच पाहिजेत. गद्दारांना मी परत घेणार का? अरे झडलेली पानं मी फेविकॉलनी परत चिकटत बसू? जाऊ दे ना, घेऊन जाऊ दे, त्यांना फुटत नाहीत पानं. म्हणजे राजकारणामध्ये भाजपला पोर होत नाही म्हणून जर का आमची अशी जर का कोणी घेत असतील तर घ्या तुम्ही. तुम्हाला राजकारणात पोर होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय उपचार करायचे असतील तर आम्ही करून देऊ तुम्हाला, पण विचारांनी शून्य आहात. आदर्श म्हणून कोणी नाही तुमच्याकडे. मग कधीतरी बाळासाहेबांचं प्रेम येतं, कधी बाबासाहेबांचं प्रेम येतं, कधी सुभाषबाबूंचं प्रेम येतं. पण त्याहीपेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वरती म्हणजे संघावरती बंदी घातली होती, त्यांचा सुद्धा पुतळा तुम्हाला उभारावा लागला. हा नियतीने तुमच्यावर उगवलेला सूड आहे. जसं शिवसेना संपवल्यानंतर असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला शिवसेना प्रमुखांच्या नावाने मत मागावं लागतं, हाच तर तुमच्यावरती उगवलेला सूड आहे. आणि मोदीजी तुम्ही इथेच हरलेला आहात. निवडणुकीची वाट बघायची गरजच नाहीये. तुम्ही हरलाय, तुम्ही हरलेला आहात. कारण तुमच्याकडे कोणताही चेहरा नाही, बोलायला मुद्दा नाही. मग काहीतरी बटेंगे तो कटेंगे वगैरे सगळं करताय. पण जेव्हा एक तरुण तुमच्यासमोर उभा राहून विचारतो मोदीजी मी